नमस्कार. मी प्राध्यापक एस एस जाधव, भारतीय विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा, कोल्हापूर. आज आहे 30 जुलै. उद्या 31 जुलैला साधारण सायंकाळी 5 वाजेपर्यंत बोर्डाच्या वेबसाईटवरती म्हणजे DTEच्या वेबसाईटवरती आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता ही अलॉटमेंट विद्यार्थ्यांनी कशी चेक करायची आहे, तर गुगलवरती तुम्ही DTEला जा, DTE, आणि त्याच्यामध्ये पूर्ण वेबसाईटला तुम्ही ज्यावेळी सर्च करताय त्यावेळी वेबसाईट ओपन झाल्यानंतर पहिल्याच पेजवरती डाव्या साईडला तुम्हाला तिथं प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 असं त्या ठिकाणी मेन्शन केलं जाईल. ब्ल्यू लिंक असेल, तिथं क्लिक करा. पुढच्या पेजवरती तुम्हाला तुमचा DEN नंबर, जो तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावेळी तुम्हाला जो मिळालेला आहे DEN नंबर, तो DEN नंबर टाका आणि तुमची बर्थ डेट टाका. पुढचं पेज ज्यावेळी ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सगळं मेन्शन केलेलं असेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि कोणती ब्रँच अलॉट झालेली आहे. आता इथून पुढे पुन्हा तुमचा पूर्ण डिसिजन असणार आहे की जी मिळालेली सीट आहे, म्हणजे जे ॲडमिशनच्या ठिकाणी मिळालेलं आहे ती ॲक्सेप्ट करायची की बेटरमेंटला जायचं. आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर काय आहे बघा, 31 जुलैला ज्यावेळी ही अलॉटमेंट लागेल त्यावेळी अलॉटमेंट लागल्यानंतर आपण लॉग इन करून बघायचं आहे आणि दिनांक 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट हे 6 दिवस बोर्डानं आपल्याला त्या संबंधित कॉलेजवरती जाऊन त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठीचे 6 दिवस दिलेले आहेत. आता विद्यार्थ्याला समजा दोन प्रकारे जेव्हा एखादा विद्यार्थी लॉग इन करून बघेल त्यावेळी त्याला असं दिसेल की जे आपण ऑप्शन्स टाकलेले आहेत, जो आपल्याला पाहिजेच असणारा ऑप्शन मिळालेला आहे आणि आता हे ॲडमिशन आपल्याला घ्यायचं आहे, तर तो विद्यार्थी काय करेल की त्या कॉलेजवरती जाईल, डॉक्युमेंट जमा करेल, त्या कॉलेजची काय असेल ती फी भरेल आणि ॲडमिशन कन्फर्म करून घेईल. ठीक आहे. दुसरा विद्यार्थी आहे ज्याला समजा ऑप्शन्स टाकलेत परंतु त्याला जो पाहिजेच होता तो ऑप्शन मिळालेला नाही. आता जर असा असेल तर तो विद्यार्थी काय करेल की त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर ॲडमिशन कन्फर्म करायचं किंवा मग थोडंसं वेट करायचं की बाबा थांबायचं, पुढच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला आपल्याला अजून 2 चान्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळते का हे तो ट्राय करणार आहे. मग त्यानं काय करायचं आहे अशा विद्यार्थ्यानं, तर ही मिळालेली सीट तर आपल्याला घालवायची नाही, ती सीट प्रिझर्व करायची म्हणजे बुक करायची आणि पुढच्या राऊंडला जायचं आहे. एक एक्झाम्पल घेऊया. समजा एक विद्यार्थी आहे, त्यानं एक असे 5 ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे ऑप्शन A, B, C, D, E असे 5 ऑप्शन त्यानं दिलेले आहेत. आता हे 5 ऑप्शन ज्यावेळी तो देतोय, ऑप्शन फॉर्म कन्फर्म केलेला आहे त्यानं, आणि ज्यावेळी 31 तारखेला लिस्ट लागते त्यावेळी त्याला 5 नंबरचं कॉलेज, 5 नंबरचा ऑप्शन जो आहे तो मिळालेला आहे. मग त्याच्या मनात अशा द्विधा मनस्थिती आहे की बाबा 5व्या नंबरचं मला कॉलेज मिळालेलं आहे, वरच्या 4मधलं मिळालेलं असतं तर बरं झालं असतं. तर असं असते, परंतु 5वं जे आहे ते तर त्याला घालवायचं नाही हातातून, हे सोडायचं नाही आहे, ते कॉलेज तसंच ठेवायचं, म्हणजे ती मिळालेली सीट तर ठेवायचीच आहे, पण एक अजून ट्राय करायचं आहे. वरच्या ABCDE याच्यात ABCD यामधलं कुठलं कॉलेज मिळते का हे त्याला ट्राय करायचं आहे. तर तो काय करेल, कुठल्याही म्हणजे नेट कॅफेत जाईल, मोबाईलवरनं तो करू शकतो किंवा कुठल्याही जवळच्या पॉलिटेक्निकवरती करू शकतो किंवा तो आत्तापर्यंत ज्या पॉलिटेक्निकमध्ये रजिस्ट्रेशनसाठी गेला आहे, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी गेला आहे, तिथं जाऊ शकतो. तिथं जाऊन त्यानं बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. लक्षात घ्या, बेटरमेंट. हे बेटरमेंट काय आहे की बाबा E ऑप्शन जो मिळालेला आहे मला त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन मला पाहिजे आहे, म्हणजे ABCD या 4 ऑप्शनमधला. तर तो काय करेल, लॉग इन करेल स्वतःचं आणि तिथं जाऊन तो 2 ऑप्शन असतात, एक फ्रीज आणि दुसरा बेटरमेंट. फ्रीज म्हणजे आहे ही सीट मला पाहिजे आहे आणि मी आता ॲडमिशन घेणार आहे, याला म्हणायचं फ्रीज. आणि दुसरं म्हणजे बेटरमेंट, म्हणजे मी पुढच्या राऊंडला जाणार आहे पण आहे ही सीट मला सोडायची नाही आहे, बुक करायची आहे. तर आता हे तो बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करेल. हे बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्याला 1000 रुपये तिथं भरावे लागतात ऑनलाईन, आणि मग तो पुन्हा त्यानं काय करण्याची आवश्यकता नाही, त्यानं डॉक्युमेंट तिथं जमा करायचे नाही आहेत, काही करायचं नाही आहे. पुन्हा ज्यावेळी दुसरा राऊंड येईल त्यावेळी पुन्हा असेच पहिल्या राऊंडसारखे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ज्यावेळी तो पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरेल असा बेटरमेंट केलेला विद्यार्थी, त्यावेळी तो काय करेल की पुन्हा वरचे ऑप्शन्स टाकेल, ABCD जे मागच्या राऊंडला टाकले होते ते, आणि मग 5 नंबरला पुन्हा तोच बेटरमेंट केलेला ऑप्शन त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट येणार आहे, तो पुन्हा टाकण्याची आवश्यकता नाही. जो E ऑप्शन होता आपला तो आहे असा तिथं 5 नंबरला येणार आहे बाय डिफॉल्ट, पुन्हा त्याला तो ऑप्शन टाकण्याची आवश्यकता लागत नाही. सॉफ्टवेअर तो आहे असं इम्पोर्ट करतं आणि तिथं डार्क कलरमध्ये त्या ठिकाणी तो ऑप्शन त्या ठिकाणी त्याला दिसणार आहे. काही मुलं चूक करतात. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की हे जे ऑप्शन टाकताना दुसऱ्या राऊंडला वर जे 4 ऑप्शन आपण टाकणार आहे ते 4 ऑप्शन पाठीमागच्या राऊंडमध्ये मिळालेला तुम्हाला जो ऑप्शन आहे त्याच्यापेक्षा टफ मेरिटचे असले पाहिजेत.
चुकून जर समजा तुम्ही बेटरमेंट केलं आहे आणि मिळालेलं कॉलेज हे त्यातल्या त्यात चांगलं आहे, पण तुम्ही पुन्हा ऑप्शन ज्यावेळी दुसऱ्या राऊंडला भरताय त्यावेळी तुम्ही जर समजा एखादं कमी मेरिटचं कॉलेज जर त्याच्यावर टाकलं, वरच जाणार आहे ना ते, वरच टाकलं तुम्ही, तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला ते कमी मेरिटचं, पहिल्या राऊंडपेक्षा कमी मेरिटचं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. इथं आता आणखी एक गोष्ट मी सांगतोय, जर तुम्ही पहिल्या राऊंडला बेटरमेंट केलेलं आहे कॉलेज एखादं, काही जणांचं असं मत असतं की पहिल्या राऊंडला जे बेटरमेंट केलेलं आहे, सेकंड राऊंडला पुन्हा समजा दुसरं कॉलेज मिळालं, ते पण पुन्हा बेटरमेंट केलं तर पहिल्या राऊंडचं हातात राहतं आपल्या, तर असं अजिबात नाही. पहिल्या राऊंडचा ऑप्शन तो पूर्णपणे निघून जातो. दुसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज पुन्हा ते तुम्हाला, ते एकच सीट तुम्हाला मिळालेली असते. पहिल्या राऊंडला मिळालेलं बेटरमेंट केलेलं ते कॉलेज निघून जातं, ती सीट व्हॅकंट राहते. आलं लक्षात? तर दुसऱ्या राऊंडला ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय त्यावेळी बेटरमेंट केलेल्या कॉलेजपेक्षा टफ ऑप्शन्स वरती भरा आणि मग खाली तुमचा जो बेटरमेंट केलेला ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट येणार आहे. दुसऱ्या राऊंडला लिस्ट लागल्यानंतर वरच्या 4 पैकी ABCD पैकी मिळालं तर ठीक, नाहीतर 5वं कॉलेज तर तुम्हाला मिळणारच आहे. जे मिळतंय ते त्या ठिकाणी तुम्ही कन्फर्म करून घ्या. 2 वेळा आपण बेटरमेंट करू शकतो. 3 राऊंड आहेत आपले, 2 वेळा आपल्याला बेटरमेंट करण्याची त्या ठिकाणी सुविधा आहे. दुसऱ्या राऊंड नंतर पुन्हा बेटरमेंट करत नसतो आपण, आपल्याला फ्रीजच करावं लागतं ते ॲडमिशन. आणखी एक केस अशी सांगतो मी, एखादा विद्यार्थी आहे ज्याला म्हणजे आणखी एक केस अशी, एखादा विद्यार्थी आहे ज्याला पहिल्या राऊंडमध्ये, आता ज्यावेळी उद्या 31 जुलैला अलॉटमेंट लिस्ट जाहीर होईल त्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याला कुठलंच कॉलेज अलॉट होणार नाही असंही होईल. म्हणजे कमी मेरिटचा विद्यार्थी आहे परंतु त्यांना असे ब्रँचेसचे ऑप्शन टाकलेत, अशा कॉलेजेसचे ऑप्शन टाकलेत ज्यांचं मेरिट हाय गेलेलं आहे खूप त्याच्या पर्सेंटेजपेक्षा, त्यावेळी त्याला कुठलंच कॉलेज अलॉट होणार नाही. तिथं सरळ ज्यावेळी तो लॉग इन करेल, DN नंबर टाकेल, बर्थ डेट टाकेल त्याची, आणि ज्यावेळी तो बघेल की बाबा कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तिथं त्याला कुठलंच कॉलेज अलॉट झालेलं नाही, तिथं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं नो इन्स्टिट्यूट इज अलॉटेड असं म्हटलं जातं. तर असं जर असेल तर त्या विद्यार्थ्यानं काहीही करण्याची गरज नाही आहे, त्याला बेटरमेंट करता येणार नाही आहे, त्यानं पुन्हा दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरता येतो हे लक्षात घ्या. त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंडला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म पुन्हा ज्यावेळी असा विद्यार्थी असेल ज्याला कुठलंच कॉलेज अलॉट झालेलं नाही, त्यानं थोडासा विचार करून, समुपदेशन करून त्या कॉलेजला जाऊन की बाबा कितीपर्यंत मेरिट आलं होतं, त्यानुसार मग ऑप्शन्स टाकावेत, जेणेकरून दुसऱ्या राऊंडला तरी कुठलं तर कॉलेज एक ठिकाणी त्याला अलॉट होऊन जाईल. ही एक काळजी अशा विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. आणि मग ऑलरेडी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एखादा विद्यार्थी असा आहे उद्या अलॉटमेंट लिस्ट लागल्यानंतर त्याला पहिल्या ऑप्शनचंच कॉलेज लागलेलं आहे, मिळालेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यानं त्या कॉलेजमध्ये जाऊन 1 ते 6 ऑगस्ट या 6 दिवसामध्ये त्या कॉलेजला रिपोर्ट होणं गरजेचंच आहे. जर तो एखादा विद्यार्थी पहिलाच ऑप्शन आहे आणि तो ऑप्शन मिळाला आहे आणि तो मिळालेला आहे आणि तो गेलाच नाही त्या कॉलेजमध्ये, तर तिथं त्याचं पूर्ण तो दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला इलिजिबल नसणार आहे, त्याला पुढं ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. तर या सगळ्यांची पूर्ण खात्री करा, व्यवस्थित माहिती घ्या. काही शंका असेल तर तुम्ही या केसमध्ये तुम्ही भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा या ठिकाणी तुम्ही भेट द्या. तुम्हाला तुमचं समुपदेशन करून त्या ठिकाणी पुढच्या राऊंडसाठी आपण ऑप्शन फॉर्म भरू. थँक्यू.